Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to start the new subtopic of vehicle on a bank road. That means speed limit. So dear students, speed limit is the most important subtopic of vehicle on a bank road. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बँक रोडचा व्यवस्थित स्टडी केला. बँक रोड म्हणजे काय मग, की ज्या ठिकाणी टर्न असेल तर टर्नच्या किंवा जो टर्निंग रोड असेल तर त्या टर्निंग रोडला आपण बँक रोड म्हणतो. ऑब्विसली तुम्ही जर नॅशनल हायवेने जर ट्रॅव्हलिंग केलं असेल तर ट्रॅव्हलिंग करत असताना जो टर्न असेल तर त्या टर्नला जो रोड असेल तर त्या रोडला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. आपण टर्नच्या ठिकाणी असलेल्या रोडला बँकिंग ऑफ रोड का म्हणतो, कारण की तो जो टर्न रोड असेल, टर्न रोड म्हणजे काय बरं, कर्व रोड असेल तर त्या कर्व रोडची आउटर साइड जी असेल तर ती काय केली असते बरं, इन्क्लाइन केली असते. मग जर त्या टर्न पॉइंटला जर आउटर एज जर ही इन्क्लाइन केली असेल किंवा आउटर साइड जर इन्क्लाइन केलेली असेल तर त्या रोडला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. याची कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये व्यवस्थित अंडरस्टँड केली. त्यानंतर त्या बँकिंग ऑफ रोडचा आपण फर्स्ट सब टॉपिक स्टडी केला, तो म्हणजे मोस्ट सेफ स्पीड. मग तो व्हेकल जेव्हा टर्निंग पॉइंटला असेल, जेव्हा टर्न पॉइंटला असेल तर त्याच्यातली मोस्ट सेफ स्पीड किती पाहिजे, तर तो आपण मोस्ट सेफ स्पीड सुद्धा आपण फाइंड आउट केला. त्याच्यातली व्हेलोसिटी फाइंड आउट केली. Vmax is equal to √rg into tan theta. इतकी वेलॉसिटी जर त्याच्यात असेल तर त्यावेळी तो व्हेकल त्या टर्न पॉइंटला सेफ स्पीड मध्ये असेल. त्यानंतर आणखी आपण बँकिंग ऑफ रोडचा सेकंड सब टॉपिक स्टडी केला, तो म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. मग आणखी परत आपण अँगल ऑफ बँकिंग हा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण तो फाइंड आउट केलाय. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे ही जी दोन इक्वेशन असतील, जसे की मोस्ट सेफ स्पीड असेल, अँगल ऑफ बँकिंग असेल, आणि ॲज वेल एज आपण जो बँकिंग ऑफ रोडचा जो स्टडी केलाय तर तो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डीपली स्टडी केलाय. त्यानंतर बँक रोडचा जो थर्ड सब टॉपिक असेल तर तो म्हणजे स्पीड लिमिट. आणखी परत आपल्याला स्पीड लिमिट मध्ये दोन केसेस दिलेले आहेत. दोन केसेस मध्ये त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग आता स्पीड लिमिटची जी फर्स्ट केस असेल तर ती फर्स्ट केस आपल्याला काय दिली बरं, ती की व्हेलॉसिटी इज लेस दॅन टू √r इंटू जी इंटू टॅन ऑफ थिटा. म्हणजे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं जे डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं, जे आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी मिळाली मोस्ट सेफ स्पीड मध्ये, तर ती व्हेलॉसिटी होती √r इंटू जी इंटू टॅन ऑफ थिटा. मग केस फर्स्ट काय म्हणते की व्हेलॉसिटी ही लेस दॅन असेल √r इंटू जी इंटू टॅन ऑफ थिटा. ओके, म्हणजे v इज लेस दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी, कारण की आपण मोस्ट सेफ स्पीड मध्ये मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे देअरफॉर व्हेलॉसिटी इज लेस दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी. ओके, जेव्हा मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा व्हेलॉसिटी ही लेस दॅन असेल तर त्यावेळी त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग आणखी परत आपली ही जी केस फर्स्ट असेल स्पीड लिमिटची, तर त्या केस फर्स्ट साठी आपल्याला आणखी व्हेरियस डायनामिक्स डायग्राम थ्रू अंडरस्टँड करायची. ओके, मग हा असेल बँक रोड. दिस इज द बँक रोड. बँक रोड मध्ये असला अँगल असेल अँगल ऑफ बँकिंग, ज्याला मी थिटाने रिप्रेझेंट करून दिलं. ओके, ही असेल बँक रोडची इनर साइड आणि हे असेल बँक रोडची आउटर साइड. मग बँकिंग ऑफ रोड मध्ये काय म्हटलंय की तो जो बँकिंग ऑफ रोड असेल किंवा जो कर्व रोड असेल तर त्या कर्व रोडची आउटर साइड काय पाहिजे बरं, ते इन्क्लाइन केलेली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा जो कर्व रोड असेल तर त्या कर्व रोडची आउटर साइड काय केली बरं, ती इन्क्लाइन केलेली आहे. मग जर त्या रोडची आउटर साइड जर इन्क्लाइन केलेली आहे तर आपण त्या रोडला काय म्हणतो बरं, बँकिंग ऑफ रोड म्हणतो. त्यानंतर या बँकिंग ऑफ रोड एक व्हेकल मोशन मध्ये आहे. ओके, तो मोशन मध्ये असताना त्याच्यावरती जो फर्स्ट फोर्स ऍक्ट होत असेल तर तो म्हणजे एम इंटू जी असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. कारण की मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग एम इंटू जी म्हणजे त्या व्हेकलला काय बरं, वेट असेल, कारण की वेट ऑलवेज त्या व्हेकलचं डाऊनवर्ड डायरेक्शन असेल. त्या वेटमुळे आणखी त्या व्हेकलच्या अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय होतोय, तर तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. जेवढं एम इंटू जी असेल तेवढंच काय असेल बरं, तो नॉर्मल फोर्स असेल. कारण की त्या व्हेकलच्या वेटमुळे त्या व्हेकलवरती जो अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स अप्लाय होतोय तर तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ओके, मग हा जो नॉर्मल रिॲक्शन असेल तर ती नॉर्मल रिॲक्शन त्या बँकिंग ऑफ रोडला कशी असेल बरं, ते परपेंडिक्युलर असेल. त्यानंतर हा नॉर्मल रिॲक्शन आणखी दोन कॉम्पोनंटला रिझॉल्व करतो. त्याच्यातला फर्स्ट असेल एन कॉस थिटा आणि दुसरा असेल एन साइन थिटा. एन साइन थिटा. ओके, नॉर्मल रिॲक्शनने दोन कंपोनेंटला रिझॉल्व केलं. फर्स्ट होता एन कॉस थिटा,
मग नॉर्मल डिरेक्शन आणि एन कॉस थिटा मधला जो अँगल असेल तर तो अँगल मी थिटाने रिप्रेझेंट करून दिला आणि एन कॉस थिटाला परपेंडिक्युलर दुसरा जो कंपोनंट असेल तर तो म्हणजे एन साइन थिटा असेल. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये इथपर्यंत आपण स्टडी केला होता, पण आपल्याला जो थर्ड केस स्टडी करायची म्हणजे थर्ड जो सब टॉपिक असेल स्पीड लिमिटर त्याच्यातली फर्स्ट केस आपल्याला स्टडी करायची. त्यांनी काय म्हटलं की व्हेलॉसिटी लेस दॅन पाहिजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, तर त्यावेळी त्या व्हेकल मधली व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे. मग ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे एक कन्सेप्ट स्टडी करायचे किंवा एक एक्झाम्पल आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे. कुठलाही पार्टिकल जर मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये असताना त्याच्या मोशनला अपोज करणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण फ्रिक्शन फोर्स म्हणतो किंवा आपण त्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, जर तो मोशन मध्ये असेल कारण की तो ठराविक वेळानंतर एका ठिकाणी थांबणार आहे, मग त्याला त्याच्या मोशनला थांबवण्याचं काम कोण करतोय? मग तिची मोशन असेल तर त्या मोशनला अपोज करण्याचं काम जो फोर्स करतोय तर त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो किंवा स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. ओके, मग ही जी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट आपल्याला एका डायग्राम थ्रू अंडरस्टँड करायची. सपोज हा पॉइंट ए असेल आणि हा पॉइंट बी असेल. ओके, हा पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत एक प्लेन सरफेस आहे. पॉइंट ऑफ ए ला एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिला. ओके, पॉइंट ऑफ ए ला असताना तो रेस्ट पोझिशनला होता. पॉइंट ऑफ ए ला असताना त्याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्ट मध्ये ऑटोमॅटिकली मोशन आली. मोशन आल्यानंतर तो पॉइंट ऑफ ए पासून स्टार्ट झाला आणि तो पॉइंट ऑफ बी ला जाऊन थांबला. म्हणजे तो ठराविक वेळेनंतर तो ए पासून निघाला आणि पॉइंट ऑफ बी ला जाऊन तो थांबला. पण तो पॉइंट ऑफ बी ला जाऊन का थांबला? मग त्याची मोशनची डायरेक्शन जस्ट लाईक दिस ह्या डायरेक्शन होती, पण त्याच्या मोशनला अपोज करण्याचं काम कोण करतोय? अपोज करण्याचं काम कोण करतोय? स्टॅटिक फ्रिक्शन करतोय. आणि स्टॅटिक फ्रिक्शन काय हा फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे या डायग्राम तो आपल्याला असं अंडरस्टँड करायचं आहे की कुठलाही ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करण्याचं काम फ्रिक्शनल फोर्स करतोय म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन करतोय. बघा, मग मोशनची डायरेक्शन ह्या डायरेक्शनने आहे, पण त्या डायरेक्शनला अपोजिट मध्ये कोणता फोर्स ऍक्ट होतोय त्या ऑब्जेक्ट वरती? तो असेल फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स कोणता असेल बरोबर? स्टॅटिक फ्रिक्शन. मग हे जे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर ते कोणामध्ये असेल बरं? त्या ऑब्जेक्ट मध्ये आणि त्या प्लेन सरफेस मध्ये होणारं जे फ्रिक्शन असेल तर त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. आणि ते स्टॅटिक फ्रिक्शन त्या ऑब्जेक्टच्या मोशनला काय करतं बरं? ते अपोज करतोय. ओके, मग हा ऑब्जेक्ट ह्या साईडला जातोय, पण त्या ऑब्जेक्ट वरती ह्या साईडने काय अप्लाय होतो बरं? तो स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय होतोय म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतोय जे त्या ऑब्जेक्टच्या आणि त्या प्लेन सरफेस मध्ये फॉलो होतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण तुम्ही अंडरस्टँड केलं असेल की कुठल्याही ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करण्याचं काम फ्रिक्शनल फोर्स करतोय तो असेल स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, मग जेव्हा ह्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी ही लेस दॅन असेल मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, तर त्यावेळी त्याच्यातली मोशन पण ही लेस दॅन असेल. जर त्याच्यातली मोशन जर लेस दॅन असेल तर त्यावेळी त्या व्हेकलचं अट्रॅक्शन कुठे असेल हे आपल्याला ह्या डायग्राम थ्रू किंवा ह्या डायनॅमिक्स मध्ये स्टडी करायचे. मग ह्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी लेस दॅन आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा. जेव्हा याच्यातली व्हेलॉसिटी ही लेस दॅन असेल तर त्याच्यातली मोशन सुद्धा लेस दॅन असेल. जेव्हा ह्या व्हेकल मध्ये मोशन लेस दॅन असेल तर त्यावेळी हा व्हेकल ऑटोमॅटिकली टुवर्ड्स द सेंटर अट्रॅक्ट होईल. म्हणजे याच्यातली जी मोशन असेल ह्या व्हेकल मधली तर ती मोशन कसं असेल वरती? टुवर्ड्स द सेंटर असेल. टुवर्ड्स द सेंटर म्हणजे तो व्हेकल ऑटोमॅटिकली त्या रोडच्या इनर साइड कडे अट्रॅक्ट होईल. मग जर ह्या व्हेकलची जर मोशन ही जर टुवर्ड्स द सेंटर आहे, मग त्या ह्या डायग्राम वरून आपल्याला काय या ठिकाणी इंडिकेशन मिळतंय की हा व्हेकलचं जे फ्रिक्शन असेल तर ते फ्रिक्शन मोशनच्या कसं असेल बरं? ते अपोजिट असेल. कारण की आपण ह्या डायग्राम मध्ये काय स्टडी केलंय की मोशनच्या अपोजिट मध्ये असणारं जे फोर्स असेल तर आपण त्याला फ्रिक्शन फोर्स म्हणतो. मग हा व्हेकल टुवर्ड्स द सेंटर अट्रॅक्ट होतोय, पण त्या व्हेकलवरती त्या मोशनच्या अपोजिट मध्ये ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तर तो फोर्स कोणता बरं? तो स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असेल. ओके, म्हणजे मोशन या व्हेकल मधली मोशन त्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी टुवर्ड्स द सेंटर होती. जेव्हा तो टुवर्ड्स द सेंटर होता त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होत होता. म्हणजे तो कोणता फोर्स आहे बरं? फ्रिक्शनल फोर्स असेल, स्टॅटिक फ्रिक्शन असेल ते. मग जेव्हा स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर त्यावेळी त्याच्यातली आपल्याला जी व्हेलॉसिटी असेल लेस दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी तर त्याचं डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग या ठिकाणी हा जो फ्रिक्शन फोर्स असेल जो स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर तो स्टॅटिक फ्रिक्शन आणखी परत दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह करतो. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंट असेल अपवर्ड डिरेक्शनने एफ साइन ऑफ थिटा. त्यानंतर आणखी फ्रिक्शनल फोर्सचा जो सेकंड कंपोनंट असेल तर तो एफ साइन थिटाला परपेंडिक्युलर असेल, तो असेल एफ कॉस ऑफ थिटा. ओके, मग हा जे डायनॅमिक्स असेल तर त्या डायनॅमिक्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपला जो थर्ड
सब टॉपिक असेल त्याच्यातली जी फर्स्ट केस असेल तर त्या फर्स्ट केस मधली जी व्हेलॉसिटी असेल तर ते व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. ओके, आय होप हे जे डायनॅमिक्स असेल तर ते डायनॅमिक्स प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल, कारण की ह्या डायनॅमिक्सच्या बेसिसवरती आपल्याला जी केस फर्स्ट असेल तर ते केस फर्स्ट मधली व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. ओके, मग हे जे डायनॅमिक्स असेल तर ते डायनॅमिक्स आपण ह्या डायग्राम वरती मेन्शन करून घेऊ. ओके, मग हा फ्रिक्शन फोर्स असेल जस्ट लाईक दिस इन दिस डायरेक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन रिझॉल्व इन टू कंपोनंट. फर्स्ट कंपोनंट असेल एफ साइन ऑफ थिटा आणि एफ साइन थिटाला दुसरा परपेंडिक्युलर असेल काय बरं तो एफ कॉस ऑफ थिटा. एफ कॉस ऑफ थिटा. मग ह्या डायनॅमिक्सच्या रिस्पेक्ट मध्ये असलेली ही जी व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटी इज लेस दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी, तर त्या व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, मग देअरफॉर हे जे डायनॅमिक्स असतात ते डायनॅमिक्स प्रत्येकाला व्यवस्थित अंडरस्टँड करायची. ह्या डायग्राम मध्ये दिलेले जे डायनॅमिक्स प्रत्येकाला अंडरस्टँड झाले तर त्याच्यानंतर आपण जे डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार आहोत, जी व्हेलॉसिटी सॉल्व्ह करणार आहोत, तर ती व्हेलॉसिटी आपल्याला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. मग बघा, हा जो एन कॉस थिटा असेल, एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटा ह्या दोघांची डायरेक्शन एकच असेल, अपवर्ड डायरेक्शनने. मग जर आपण एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा जर केला तर आपल्याला याच्या इक्वल मध्ये काय मिळतं बरं, एम इंटू जी मिळतोय. म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन असेल देअरफॉर फ्रॉम फिगर एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा. आपण या ठिकाणी प्लस काय करतोय कारण की एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटाची डायरेक्शन एकच आहे. जर दोघांचं समेशन केलं तर आपल्याला एम इंटू जी मिळतोय. देअरफॉर एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम इंटू जी. दॅट विल बी द इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ आता आपल्याला आणखी परत सेकंड इक्वेशन राईट करायचंय. आता सेकंड इक्वेशन राईट करताना बघा एन साइन थिटा आणि हा एफ कॉस थिटा. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय असेल की एन साइन थिटा इज ग्रेटर दॅन टू एफ कॉस थिटा. एफ कॉस थिटा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एन साइन थिटा मधून जर हा एफ कॉस थिटा जर तुम्ही निग्लेक्ट करून दिला, मायनस करून दिला, तर त्यावेळी हा जो एन कॉस थिटा असेल तर हा एन कॉस थिटा सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करतोय. कंडिशन बघा की एन साइन थिटा इज ग्रेटर दॅन टू एफ कॉस थिटा. त्यानंतर जर तुम्ही हा एन साइन थिटा मधून जर एफ कॉस थिटा जर मायनसही करून दिला तरी हा एन साइन थिटा सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करतोय. कारण की एन साइन थिटा जो कंपोनंट असेल तर त्याची डायरेक्शन काय बनते, टुवर्ड्स द सेंटर. जर त्याची जर डायरेक्शन जर टुवर्ड्स द सेंटर आहे तर त्याच्यामध्ये असलेला जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणू बरं, सेंट्रिपिटल फोर्स. मग हा एन साइन थिटा मधून आपण एफ कॉस थिटा मायनस करून दिला तरी एन साइन थिटा काय करतो बरं, हा सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करतोय किंवा परफॉर्म करतोय. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय बनतो, mv स्क्वेअर अपॉन r. म्हणजे एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा, तर आपल्याला काय मिळणार आहे बरं, तो सेंट्रिपिटल फोर्स. कारण की एन साइन थिटाची डायरेक्शन कोणती आहे बरं, टुवर्ड्स द सेंटर, आणि टुवर्ड्स द सेंटर असणारा फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स असेल म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r असेल. देअरफॉर एन साइन थिटा मायनस एफ कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू एन साइन थिटाने कोणाला प्रोव्हाइड केलं बरं, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय बरं, तो mv स्क्वेअर अपॉन r. आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळेल. ओके, देअरफॉर डिवाइड इक्वेशन नंबर सेकंड बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर फर्स्ट ने काय करून द्यायचं बरं, डिवाइड करून द्यायचे. देअरफॉर नाउ इक्वेशन नंबर सेकंड काय बरं, ओके, मी mv स्क्वेअर आधी लिहितोय म्हणजे देअरफॉर mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू सेकंड इक्वेशन काय ते एन साइन थिटा मायनस एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा डिवाइडेड बाय, कारण की आपल्याला इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर फर्स्ट ने काय करून द्यायचे, डिवाइड करून द्यायचे. मग mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय m इंटू g इज इक्वल टू इक्वेशन फर्स्ट काय बरं, एन कॉस थिटा प्लस एफ साइन ऑफ थिटा. ओके, mm गेट कॅन्सल, रिमेनिंग काय असेल बरं, देअरफॉर v स्क्वेअर अपॉन, आता हा v स्क्वेअर चा डिवाइड बाय डिनॉमिनेटरला r असेल, हा डायरेक्टली मी g ला मल्टिप्लाय करून देतोय म्हणजे v स्क्वेअर अपॉन r इंटू g इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ कॉस ऑफ थिटा
divided by n cos theta plus f sin of theta. Okay, therefore now static friction is directly proportional to normal reaction. स्टॅटिक फ्रिक्शन ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल नॉर्मल रिएक्शनला. मग आता आपल्याला डायरेक्टली साइन काढायचं इक्वलिटी फॉर्म मध्ये लिहायचंय. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. हा म्यू एस काय बरोबर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये काय बरोबर तो कॉन्स्टंट असेल. काय असेल तो कॉन्स्टंट. आपण डायरेक्टली फॉर्म इक्वलिटी फॉर्म मध्ये तेव्हाच लिहू शकतो जेव्हा त्या इक्वेशन मध्ये आपण हा कॉन्स्टंट ऍड करू तेव्हा. कारण की डायरेक्टली साइन हा कॉन्स्टंट साइन असेल तो म्हणजे डायरेक्टली फॉर्म आपल्याला इक्वलिटी फॉर्म मध्ये लिहिताना त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऍड करणं खूप गरजेचं असेल. मग आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला जो फोर्स म्हटले तर तो फोर्स म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन असेल आणि स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल करते म्यूएस इंटू एन. आता म्यूएस इंटू एन ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट ऑफ करून द्या. म्हणजे देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ ची व्हॅल्यू काय पुट ऑफ करायची म्यूएस इंटू एन इंटू कॉस थिटा डिवाइडेड बाय. ओके, आता एफ ची व्हॅल्यू परत म्यू एस इंटू एन पुट ऑफ करून द्या डिनॉमिनेटरला एन कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू साइन ऑफ थिटा. ओके, आपण एफ ची व्हॅल्यू पुट ऑफ करून दिली म्यू एस इंटू एन. आता न्यूमरेटरला पण एन निघतोय आणि डिनॉमिनेटरला पण एन हा कॉमन निघतोय. तुम्ही डायरेक्टली कॅन्सल केला तरी चालेल. आपण या ठिकाणी कॉमन काढून घेऊ. मग व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट न्यूमरेटरला साइन थिटा मायनस म्यू एस इंटू कॉस ऑफ थिटा. ओके, डिवाइडेड बाय आता डिनॉमिनेटरचा एन पण कॉमन काढून घ्या. एन इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू साइन ऑफ थिटा. ओके, आपण कॉमन काढलेला एन काय असेल बरोबर कॅन्सल असेल. याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिलं आणि एक सिंपल सी कंडिशन दिली की देअरफॉर डिवाइड इक्वेशन नंबर 3 ऑन RHS न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. म्हणजे इक्वेशन नंबर जे 3 आले तर इक्वेशन नंबर 3 च्या अर्ध्या साइडला न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण कॉस थिटाने काय करून द्यायचं बरं डिवाइड करून द्यायचे. मग देअरफॉर ओके आरच्या साइडला न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला डिवाइड करून द्यायचे. मग देअरफॉर v स्क्वेअर अपॉन r इंटू जी इज इक्वल टू एन कॅन्सल झाला. आता साइन थिटाला कोणी डिवाइड करून द्यायचं बरं कॉस थिटाने. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस म्यू एस ऍज इट इज असेल. ओके, आता कॉस थिटा परत कोणी डिवाइड करून द्यायचं कॉस थिटाने डिवाइड करून द्यायचे. म्हणजे कॉस थिटा अपॉन कॉस थिटा होल डिवाइडेड बाय. आता डिनॉमिनेटरला पण काय करायचं बरं कारण की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड करून द्यायचे. मग आता एन तर कॅन्सल झालं कॉस थिटा अपॉन कॉस थिटा कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. कारण की डिनॉमिनेटरच्या कॉस थिटाला आपण कॉस थिटाने आपलं हे करून डिवाइड करून दिलं प्लस साइन ऍज इट इज म्यू एस ऍज इट इज इनटू आता साइन थिटाला कोणी डिवाइड करायचं कॉस थिटाने करायचं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, मग देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा असेल. देअरफॉर बट साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, टॅन थिटा. मग देअरफॉर v स्क्वेअर अपॉन r इंटू जी इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा मायनस साइन ऍज इट इज म्यू एस ऍज इट इज कॉस कॉस गेट कॅन्सल. म्हणजे आपण म्यू एस लिहू शकतो डिवाइडेड बाय कॉस थिटा गेट ऑल्सो कॅन्सल. म्हणजे रिमेनिंग 1 असेल 1 प्लस म्यू एस इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, आपल्याला हे इक्वेशन मिळून गेलं. फक्त आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला डिवाइड बाय r इंटू जी असेल. r इंटू जी जर LHS ला जर डिवाइड करतो तर RHS ला जाताना तो मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू r इंटू जी इन ब्रॅकेट tan थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन ऑफ थिटा. ओके, आपल्याला हे इक्वेशन मिळून गेलं. फक्त आपल्याला व्हेलॉसिटी पाहिजे. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नकोय. जर LHS ला जर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असेल तर आपण तो स्क्वेअर आपण अर्ध्या साइडला अप्लाय करू शकतो. म्हणजे देअरफॉर taking the square root on both side काय असेल बरं ती देअरफॉर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कारण की आता आपण LHS चा स्क्वेअर हा आपण RHS ला अप्लाय करतोय r इंटू जी इन ब्रॅकेट tan थिटा मायनस म्यू एस अपॉन
1 plus mu s into tan of theta. That will be the velocity of a vehicle. ओके, आपल्याला ही व्हेलॉसिटी मिळते त्या व्हेकलची, बट केव्हा? व्हेन द व्हेलॉसिटी इज लेस दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी, देन द व्हेलॉसिटी इज v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r इंटू g इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस इंटू tan थीटा. म्हणजे आपली जी केस फर्स्ट असेल तर त्या केस फर्स्ट मध्ये मिळणारी जी व्हेलॉसिटी असेल तर ते व्हेलॉसिटी आपल्याला किती मिळते वरती? v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r इंटू g इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस इंटू tan थीटा. ओके, त्यानंतर आणखी आपल्याला जी सेकंड केस मध्ये जी व्हेलॉसिटी दिलेली आहे तर त्या सेकंड केस मध्ये असलेली जी व्हेलॉसिटी असेल तर त्या व्हेलॉसिटी सुद्धा आपल्याला डेरिव्हेशन फाइंड आउट करायचे. ओके, आय होप हे जे डेरिव्हेशन असेल तर हे डेरिव्हेशन प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. ओके, त्यानंतर आपल्याला सेकंड केस असेल तर त्या सेकंड केस मध्ये सुद्धा व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. ओके, त्यानंतर सेकंड केस असेल स्पीड लिमिटची. सेकंड केस मध्ये आपल्याला कंडिशन दिलेली की व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन टू अंडर रूट ऑफ r इंटू g इंटू tan थीटा. मग प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट केली मोस्ट सेफ स्पीड मध्ये, तर त्याचं इक्वेशन होतं अंडर रूट ऑफ r इंटू g इंटू tan थीटा. म्हणजे व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आता सेकंड केस मध्ये जी व्हेलॉसिटी दिली तर ती व्हेलॉसिटी मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा कशी वरती? ग्रेटर दॅन आहे. जर ती ग्रेटर दॅन असेल तर ते व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन किंवा त्या व्हेलॉसिटीचं आपल्याला जे इक्वेशन असेल तर ते इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आपल्याला सेकंड केस मध्ये जी व्हेलॉसिटी दिली तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन किंवा त्या व्हेलॉसिटीचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डायग्राम थ्रू आणखी त्याचे व्हेरियस जे डायनामिक्स असतील तर ते डायनामिक्स आपल्याला अंडरस्टँड करायचे किंवा स्टडी करायचे. जसं की आपण प्रिव्हियस केस मध्ये बघितलं की आपण केस फर्स्ट मध्ये जी व्हेलॉसिटी होती तर त्या व्हेलॉसिटीला फाइंड आउट करण्यासाठी आपण आणखी डायग्राम थ्रू जे व्हेरियस डायनामिक्स आपण शो केले होते तर त्याच्या रिस्पेक्टने आपण प्रिव्हियस केस मध्ये व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. मग आपण आता हे जे डायनामिक्स बघितले तर ते केस फर्स्ट साठी होते, केस फर्स्ट. आता आपण केस सेकंड मधली व्हेलॉसिटी फाइंड आउट करतोय आणि त्या व्हेलॉसिटी आणखी परत आपल्याला डायग्राम थ्रू जे व्हेरियस डायनामिक्स असतील तर त्या डायनामिक्स स्टडी करायचे. मग देअरफॉर हा बँक रोड असेल. ओके, ही बँक रोडची इनर साइड आणि ही बँक रोडची आउटर साइड. बँक रोडची आउटर साइड कशी असते वरती? इन्क्लाइन केली असते ती. बँक रोडची आउटर साइड ही इन्क्लाइन केली असेल. ओके, बँक रोड हा कुठे असेल करतो? कर रोड ज्या ठिकाणी असेल तर त्या कर रोडच्या ठिकाणी असणाऱ्या रोडला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो, कारण की कर रोडची आउटर साइड काय केली असते बरं? ही इन्क्लाइन केली असते. मग त्या रोडला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. याची कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेली आहे. मग हा इन्क्लाइन, हा आउटर साइडचा इन्क्लाइन स्पेस असेल, ही त्या रोडची इनर साइड असेल आणि ह्या ठिकाणी असणारा जो अँगल असेल तर त्या अँगलला आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. ओके, त्यानंतर या ठिकाणी हा एक व्हेकल आहे. हा व्हेकल बँक रोडवरती असेल. बँक रोडवरती असेल त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असेल, त्याच्यामध्ये मोशन असेल. मग त्या व्हेकलवरती बँक रोडवरती असताना जो फर्स्ट फोर्स ऍक्ट होतोय तो म्हणजे एम इंटू जी, कारण की त्या व्हेकलला मास आहे. मास असलेल्या व्हेकलला अंडर द ग्रॅव्हिटी काय करते बरं? डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग एम इंटू जी म्हणजे काय बरं? त्या व्हेकलला काय दिलं बरं? वेट दिलेला आहे. मग त्या व्हेकलच्या वेट मध्ये किंवा त्या व्हेकलच्या वेटमुळे आणखी त्या व्हेकलवरती अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होतो, तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन असेल. तो नॉर्मल रिएक्शन का बरं ऍक्ट होतो बरं? कारण की त्या व्हेकलच्या वेटमुळे त्या व्हेकलच्या अपवर्ड डायरेक्शनने जो फोर्स ऍक्ट होतो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. जेवढा नॉर्मल रिएक्शनचा फोर्स असेल तेवढाच तो मास इंटू ग्रॅव्हिटी असेल. त्यानंतर हा जो नॉर्मल रिएक्शन असेल तर तो नॉर्मल रिएक्शन त्या बँकिंग ऑफ रोडला कसा आहे बरं? परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर हा नॉर्मल रिएक्शन आणखी परत दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह करतो. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंट असेल एन कॉस थीटा आणि त्या एन कॉस थीटाला परपेंडिक्युलर दुसरा असेल तो एन साइन थीटा. एन साइन थीटा, कारण की नॉर्मल रिएक्शनने दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. फर्स्ट होता एन कॉस थीटा आणि दुसरा होता एन साइन थीटा. नॉर्मल रिएक्शन आणि एन कॉस थीटा मधला अँगल हा थीटा असेल, त्याला मी थीटाने रिप्रेझेंट करून दिलं. आपण प्रिव्हियस केस मध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण इथपर्यंत स्टडी केलाय. ओके, त्यानंतर आता आपण ह्या डायग्राम थ्रू आपल्याला सेकंड केस स्टडी करायची. सेकंड केस मध्ये आपल्याला कंडिशन डिफरंट दिली, थोडी वेगळी दिली आहे केस फर्स्ट पेक्षा. मग ह्या ठिकाणी काय म्हटलं की आपल्याला व्हेलॉसिटी जी ग्रेटर दॅन असलेली जी व्हेलॉसिटी असेल मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचंय. मग आता यांनी काय म्हटलेलं आपल्याला केस फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये काय म्हटले की व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन असेल मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, तर त्यावेळी ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रिव्हियस केस मध्ये म्हटलं की कुठलाही पार्टिकल जर मोशन मध्ये असेल
तर त्या पार्टिकलच्या किंवा त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण फ्रिक्शन फोर्स म्हणतो किंवा स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. मग सपोज हा व्हेकल बँक रोडवरती आहे. बँक रोडवरती असताना त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी मॅक्झिमम व्हेलॉसिटीला ग्रेटर दॅन आहे. ओके, जेव्हा त्याच्यातली व्हेलॉसिटी ही ग्रेटर दॅन असेल म्हणजे तो व्हेकल त्या बँक रोडवरती मॅक्झिमम स्पीडने मोशन मध्ये असेल. जर तुम्ही फील केलं किंवा सपोज जर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केलं किंवा फील केलं की तुम्ही त्या बँक रोडवरती एका व्हेकल मध्ये बसले आहात आणि त्या व्हेकलची व्हेलॉसिटी ही ग्रेटर दॅन आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, त्यावेळी त्या व्हेकल मध्ये जो फोर्स ऍक्ट होतो तो फोर्स अवे फ्रॉम द सेंटर असेल. कारण की त्याचा स्पीड हा ग्रेटर दॅन आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, तर त्यावेळी तो व्हेकल ऑटोमॅटिकली त्या रोडच्या बाहेरच्या साईडला फेकला जाईल. किंवा जर तुम्ही त्या व्हेकल मध्ये बसल्या तर तुम्हाला असं फील होईल की आपण बाहेरच्या त्या रोडच्या बाहेरच्या साईडला फेकले जात आहोत. जर तुम्ही त्या रोडच्या बाहेरच्या साईडला जर फेकले जात आहेत म्हणजे तुमच्यावरती अवे फ्रॉम द सेंटर एक फोर्स ऍक्ट होतोय, तर तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स FCG. कारण की सेंटरच्या अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर तुमच्यावरती किंवा त्या व्हेकलवरती ऍक्ट होणारा फोर्स हा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. मग जेव्हा ह्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी ही ग्रेटर दॅन असेल मॅक्झिमम व्हेलॉसिटी पेक्षा, त्यावेळी हा व्हेकल ऑटोमॅटिकली अवे फ्रॉम द सेंटर त्याच्यामध्ये मोशन क्रिएट करेल. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जास्त आहे. जर त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर त्यावेळी हा व्हेकल ऑटोमॅटिकली त्या रोडच्या बाहेरच्या साईडला फेकला जाईल किंवा त्याच्यातली जी मोशन असेल तर ती रोडच्या बाहेरच्या साईडने असेल. जर ती मोशन जर बाहेरच्या साईडने असेल किंवा अवे फ्रॉम द सेंटर असेल त्या व्हेकलची मोशन, तर त्यावेळी त्या मोशनच्या ऑपोजिट मध्ये ऍक्ट होणारा जो त्या व्हेकलवरती जो फोर्स असेल तर तो फोर्स असेल स्टॅटिक फ्रिक्शन. कारण की व्हेलॉसिटी त्या व्हेकल मधली ग्रेटर दॅन आहे. जर त्याच्यातली व्हेलॉसिटी जर ग्रेटर दॅन असेल तर ऑटोमॅटिकली त्या व्हेकलची मोशन ही अवे फ्रॉम द सेंटर आहे म्हणजे त्या रोडच्या आउटर साईडला असेल. जर ती अवे फ्रॉम द सेंटर असेल तर त्या मोशनच्या ऑपोजिट मध्ये त्या व्हेकलवरती ऍक्ट होणारा जो दुसरा फोर्स आहे तो म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन असेल. आणि त्या स्टॅटिक फ्रिक्शन त्या व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि त्या बँकिंग ऑफ रोड मध्ये असेल. ओके, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर मोशन होती, टुवर्ड्स द सेंटर फ्रिक्शन फोर्स होता म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन होता. आणखी बरं स्टॅटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह करतोय. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंट असेल हा डाऊनवर्ड डायरेक्शन असेल, तो म्हणजे एफ साइन थिटा. एफ साइन थिटा. स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो रिझॉल्व इन टू कंपोनंट्स. फर्स्ट इज एफ साइन थिटा टुवर्ड्स द सेंटर डाऊनवर्ड डायरेक्शनने. त्यानंतर स्टॅटिक फ्रिक्शनने आणखी सेकंड कंपोनंट रिझॉल्व केला या ठिकाणी एफ कॉस थिटा. ओके, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन हा टुवर्ड्स द सेंटर होता. टुवर्ड्स द सेंटर असताना त्याने आणखी दोन कंपोनंटला रिझॉल्व केलं. त्याच्यातला फर्स्ट होता एफ साइन थिटा डाऊनवर्ड डायरेक्शनने. त्याच्यानंतर आणखी त्या एफ साइन थिटाला परपेंडिक्युलर दुसरा होता एफ कॉस थिटा. एफ कॉस थिटाची डायरेक्शन कशी वरती टुवर्ड्स द सेंटर आणि टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा फोर्स असला सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग आता हे जे आपण डायग्राम वरती जी डायनॅमिक्स बघितली तर त्या डायनॅमिक्स आता आपल्याला ह्या डायग्राम वरती मेन्शन करायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे डायग्रामच्या थ्रू जे आपण जे डायनॅमिक्स स्टडी करतोय हे डायनॅमिक्स तुम्हाला खूप व्यवस्थित अंडरस्टँड करायची. जर या डायग्राम वरती आपण मेन्शन केलेले जे डायनॅमिक्स असतील जर तुम्हाला अंडरस्टँड झाले तर तुम्हाला आपण जे ह्या ठिकाणी जे डेरिव्हेशन सॉल्व्ह करतोय व्हेलॉसिटीचं तर ते इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, मग सेकंड केस साठी जो फोर्स ऍक्ट होतोय तर तो कोणत्या डायरेक्शनने भरतो? टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर हा असेल स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन फोर्स सेकंड केस साठी. त्यानंतर आणखी त्या ठिकाणी त्या स्टॅटिक फ्रिक्शनने दोन कंपोनंटला रिझॉल्व केलं. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंट होता हा डाऊनवर्ड डायरेक्शनने. डाऊनवर्ड डायरेक्शनने स्टॅटिक फ्रिक्शनचा सेकंड केस साठी जो कंपोनंट रिझॉल्व केला फर्स्ट कंपोनंट हा होता एफ साइन थिटा. ओके, त्यानंतर ते एफ साइन थिटाला परपेंडिक्युलर सेकंड कंपोनंट होता तर तो म्हणजे एफ कॉस थिटा. एफ कॉस थिटा. फर्स्ट कंपोनंट एफ साइन थिटा आणि सेकंड कंपोनंट एफ कॉस थिटा. ओके, मग आता ह्या डायनॅमिक्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला जी व्हेलॉसिटी असेल सेकंड केसची तर ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या केसेस मध्ये डायनॅमिक्स अंडरस्टँड करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर डायनॅमिक्स अंडरस्टँड झाले तर त्यानंतर आपण जे व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन सॉल्व्ह करतोय ते डेरिव्हेशन इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. ओके, मग आता ह्या डायनॅमिक्स मधून आपल्याला दोन इक्वेशन राईट करायची आणि त्या दोन इक्वेशनच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला फायनल
जी ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी असेल तर त्या ग्रेटर दॅन व्हेलॉसिटीला फाइंड आउट करायचे. मग आता हा फर्स्ट केस साठी हे डायनॅमिक्स होते. आता आपण सेकंड केस साठी आपण हे डायनॅमिक्स आपण यूज करतोय. मग बघा की एफ साइन थिटा प्लस एम इंटू जी, कारण की एफ साइन थिटा आणि एम इंटू जी ची डायरेक्शन कशी वरती, एकच डायरेक्शन आहे. ओके, मग एफ साइन थिटा प्लस एम इंटू जी आपण जर दोघांचं समेशन केलं तर आपल्याला हा एन कॉस थिटा मिळतोय. ओके, कारण की एफ साइन थिटा प्लस एम इंटू जी दोघांची डायरेक्शन एक आहे, तर दोघांच्या एकूणमध्ये मिळणारा आपल्याला जे असेल तर तो एन कॉस थिटा असेल. त्यानंतर आपल्याला सेकंड इक्वेशन राईट करायचं. सेकंड इक्वेशन साठी आता हा बघा एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा दोघांची डायरेक्शन कशी बरं एकच असेल. म्हणजे आपण दोघांचं जर समेशन केलं तर आपल्याला दोघांची डायरेक्शन कशी बघते, टुवर्ड्स द सेंटर आहे आणि टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तर तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा टुवर्ड्स द सेंटर, तर त्यांचे जर आपण समेशन केलं तर त्या ठिकाणी मिळणारा जो फोर्स असेल तर तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. ओके, देअरफॉर नाउ फ्रॉम फिगर ओके. आता फर्स्ट इक्वेशन एफ साइन थिटा प्लस एम इंटू जी दोघांची डायरेक्शन एकच आहे, म्हणजे आपण दोघांचं समेशन केलं तर दोघांच्या इक्वल मध्ये आपल्याला मिळतोय एन कॉस थिटा. मग एन कॉस थिटा इज इक्वल टू एफ साइन थिटा प्लस एम इंटू जी, दॅट विल बी द इक्वेशन नंबर फर्स्ट ला राईट करण्यापेक्षा आणखी थोडं इक्वेशन मी रिअरेंज करून घेतो. मग मला एमजी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण एमजी च्या प्लस मध्ये एफ साइन थिटा आहे, मग एफ साइन थिटा इकडे त्यांना काय होईल, तो मायनस होऊन जाईल. मग देअरफॉर एम इंटू जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस, कारण की आता हा प्लस एफ साइन थिटा इकडे त्यांना मायनस होऊन जाईल, तो एफ साइन थिटा. इक्वेशन नंबर फर्स्ट राईट करून दिलं. ओके, आता सेकंड इक्वेशन राईट करायचंय. मग एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा दोघांची डायरेक्शन एकच आहे, दोघांचं जर समेशन केलं तर आपल्याला टुवर्ड्स द सेंटर मिळणारा जो फोर्स असेल तर तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. आणि सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय बरं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग देअरफॉर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस ऑफ थिटा. इक्वेशन नंबर सेकंड राईट करून दिलं. ओके, देअरफॉर डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर फर्स्ट ने डिवाइड करून द्यायचे. देअरफॉर इक्वेशन नंबर सेकंड काय बरं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर फर्स्ट काय बरं, एम इंटू जी. आधी आपण एलच्या साइडचं डिवायडेशन करून दिलं, इज इक्वल टू आता आरच्या साइड सेकंड इक्वेशन काय बरं, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा डिवाइडेड बाय इक्वेशन फर्स्ट एन कॉस थिटा प्लस माइनस एफ साइन थिटा. ओके, देअरफॉर आता एलच्या साइडला बघा एम गेट कॅन्सल. आता हा व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे, हा आर डायरेक्टली मी डिनॉमिनेटरच्या जीला मल्टिप्लाय करून देईल. देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा माइनस एफ साइन थिटा. ओके, मग देअरफॉर नाउ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल नॉर्मल रिएक्शनला. मला डायरेक्टली सेल काढून न्यूक्लियोटाइड फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. मग हा म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसा बरं, तो या ठिकाणी कॉन्स्टंट असेल. आपण डायरेक्टली साइन इक्विलिटी फॉर्म मध्ये तेव्हाच लिहू त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट टर्म ऍड करू तेव्हा. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला फ्रिक्शनल फोर्स असेल तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आहे. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय मिळेल बरं, म्यू एस इंटू एन. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट अप करून द्या. देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ ची व्हॅल्यू काय असेल बरं, ती म्यू एस इंटू एन अपॉन म्यू एस इंटू एन. आता हा कॉस थिटा या ठिकाणी ऍज इट इज. ओके, डिवाइडेड बाय एन कॉस थिटा माइनस एफ ची व्हॅल्यू आता म्यू एस इंटू एन इंटू साइन थिटा. ओके, आता न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण एन काय असेल बरं, हा कॉमन असेल किंवा तुम्ही डायरेक्टली कॅन्सल केला तरी चालेल तो. देअरफॉर
व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी इज इक्वल टू एन. आपण न्यूमरेटरचा एन बाहेर काढला, कॉमन काढला, साइन थीटा प्लस म्यू एस इंटू कॉस थीटा अपॉन, ओके. आता डिनोमिनेटरचा पण एन कॉमन काढला, एन कॉस थीटा मायनस म्यू एस इंटू साइन थीटा. ओके. आता न्यूमरेटरचा डिनोमिनेटरचा एन गेट कॅन्सल असेल. मग देअरफॉर याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. नाव एक सिंपल सी कंडिशन दिली की डिवाइड इक्वेशन नंबर 3 ऑन RHS न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थीटा. म्हणजे इक्वेशन नंबर 3 चं जे RHS साइड असेल तर त्या RHS साइडच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थीटा काय करून द्यायचंय बरं, डिवाइड करून द्यायचंय. देअरफॉर v square upon rg, therefore v square upon r into g is equal to, हा आता एन गेट कॅन्सल, साइन थीटाला कोणी डिवाइड करायचं बरं, कॉस थीटाने. म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस, ओके सॉरी प्लस म्यू एस इंटू, आता कॉस थीटाला कोण डिवाइड करायचं बरं, कॉस थीटा अपॉन कॉस थीटा. कारण की इक्वेशन 3 च्या आरच्या साइडला आपण न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण कॉस थीटाने डिवाइड करतोय. मग आपण sin थीटा आपण cos थीटा करून दिला, प्लस sin ॲज इट इज, म्यू एस पण ॲज इट इज दिला, आणि cos थीटा ला आपण cos थीटा परत डिवाइड करून दिलं. मग होल डिवाइडेड बाय, आता डिनॉमिनेटरला आपण cos थीटाने डिवाइड करून देऊ, cos थीटा अपॉन cos थीटा अपॉन cos थीटा मायनस म्यू एस ॲज इट इज दिला इनटू sin थीटा अपॉन cos थीटा. ओके. इक्वेशन 3 च्या RHS आणि RHS साइडला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण cos थीटाने डिवाइड करून दिलेले. मग देअरफॉर बट आता sin थीटा अपॉन cos थीटाची व्हॅल्यू काय बरं ती, sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. ट्रिग्नोमेट्री मध्ये sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा दिलेला आहे. मग देअरफॉर v स्क्वेअर अपॉन r इंटू g इज इक्वल टू, आता sin थीटा अपॉन cos थीटाची व्हॅल्यू काय दिली बरं ती, tan थीटा प्लस sin ॲज इट इज, म्यू एस पण ॲज इट इज, cos थीटा गेट कॅन्सल असेल, डिवाइडेड बाय ऑल्सो cos थीटा गेट ऑल्सो कॅन्सल, बरोबर. रिमेनिंग काय असेल 1 मायनस म्यू एस पण ॲज इट इज इनटू sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा, हा tan थीटा. ओके. आपण इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर आपल्याला हा LHS ला डिवाइड होणारा RG अनदर साइड ट्रान्सफर करून द्यायचा आहे. जर तो LHS ला जर डिवाइड करतो तर RHS ला जाताना तो मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे देअरफॉर v स्क्वेअर अपॉन v स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण r इंटू जी अनदर साइड ट्रान्सफर करतोय, म्हणजे इकडे डिवाइड होतो, इकडे जाताना तो मल्टिप्लाय होऊन जाईल. v स्क्वेअर इज इक्वल टू r इंटू जी इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू tan थीटा. ओके. आपल्याला व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नको, आपल्याला फक्त व्हेलॉसिटी पाहिजे. जर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर जर LHS ला असेल, म्हणजे LHS साइडला जर v चा स्क्वेअर असेल तर तो स्क्वेअर आपण r च्या साइडला अप्लाय करतोय. सिंपल सी कंडिशन असेल टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. मग v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता हा स्क्वेअर आपण अनदर साइड अप्लाय करून दिला, r इंटू जी इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू tan थीटा. ओके. that will be the velocity of a vehicle. Okay. when the velocity is greater than to maximum velocity. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सेकंड केस मध्ये जी व्हेलॉसिटी फाइंड आउट केली, तर त्या व्हेलॉसिटीची आपल्याला कंडिशन काय होती की ती व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन पाहिजे मॅक्सिमम व्हेलॉसिटीला. तर त्या व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलं, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r इंटू जी इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू tan थीटा. ओके. ही सेकंड केस साठी असेल. आपण प्रिव्हियस केस म्हणजे केस फर्स्ट साठी आपण जी व्हेलॉसिटी फाइंड आउट केली तर ती होती v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r इंटू जी इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस इंटू tan थीटा. म्हणजे इथे असेल तर फक्त प्लस मायनसचं त्या ठिकाणी रिअरेंज असेल. बाकी इक्वेशन आपण जे केस फर्स्ट साठी आणि केस सेकंड साठी जी दोन व्हेलॉसिटी फाइंड आउट केल्या, तर त्या व्हेलॉसिटीचे इक्वेशन आपण या ठिकाणी शो केलेले. दोघांची व्हेलॉसिटी आपल्याला डिफरंट मिळाली, वेगळी मिळाली. पण आपण ह्या ठिकाणी जे केसेस दोन केसेस मध्ये जी व्हेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे, तर त्या व्हेलॉसिटी मध्ये
आपल्याला जो व्हेकल असेल तर त्या व्हेकलला कुठल्याही प्रकारचं सेफ मिळत नाही, कारण की स्पीड लिमिट मध्ये आपण ज्या दोन केसेस स्टडी केल्या त्याच्यातले दोन व्हेलॉसिटी आपण स्टडी केल्या, तर त्या व्हेलॉसिटीने तो व्हेकल जर ट्रॅव्हल करत असेल तर त्या व्हेलॉसिटीच्या रेस्पेक्ट मध्ये जो व्हेकल असेल तर त्या व्हेकलला कुठेही सेफ व्हेलॉसिटी मिळत नाही. म्हणजे असे की दोन्ही व्हेलॉसिटी मध्ये जो व्हेकल असेल तर तो व्हेकल सेफ असू शकत नाही, कारण की त्यांच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन त्या व्हेकलला कुठेही बॅलन्स होत नाही. जर प्रिव्हियस केस मध्ये बघितलं तर तो व्हेकल फर्स्ट केस मध्ये हा टुवर्ड्स द सेंटर होता आणि सेकंड केस मध्ये तो अवे फ्रॉम द सेंटर जातोय. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये दोन्ही व्हेलॉसिटीज मध्ये त्याचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सेफ स्पीड किंवा सेफ व्हेलॉसिटी मिळत नाही. म्हणजे स्पीड लिमिटच्या दोन्ही केसेस मध्ये तो जो व्हेकल असेल तर त्या व्हेकलचा ऍक्सिडेंट हा होणार आहे, कारण की फर्स्ट केस मध्ये हा टुवर्ड्स द सेंटर जातोय आणि सेकंड केस मध्ये हा अवे फ्रॉम द सेंटर जातोय. म्हणजे आपल्याला ज्या दोन्ही व्हेलॉसिटी मिळाल्या तर त्या दोन्हीही व्हेलॉसिटी त्या व्हेकलसाठी सेफ नाहीये. पण आपण जो प्रिव्हियस लेक्चर मध्ये जो आपण मोस्ट सेफ स्पीड बघितला त्याच्यातली आपली जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी तर ती म्हणजे √r/g/tan θ होती. तर त्या स्पीड तेवढी जर व्हेलॉसिटी त्या व्हेकल मध्ये असेल तर त्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी किंवा त्या व्हेकल मधला स्पीड हा सेफ असेल. म्हणजे जर त्या व्हेकल मधली जर व्हेलॉसिटी ही जर √r/g/tan θ असेल तर त्यावेळी ती व्हेलॉसिटी सेफ व्हेलॉसिटी असेल. पण आपण केसेसमध्ये दोन केसेसमध्ये जे आपण व्हेलॉसिटी बघितले तर त्या व्हेलॉसिटी मध्ये किंवा त्या व्हेलॉसिटीच्या रेस्पेक्ट मध्ये तो व्हेकल सेफ नाही, तो अनसेफ आहे. म्हणजे दोन केसेसमध्ये आपण जी व्हेलॉसिटी बघितली तर त्या व्हेलॉसिटीच्या रेस्पेक्ट मध्ये त्या व्हेकलचा ऍक्सिडेंट होईल. पण जर तो ज्या व्हेलॉसिटीने जर तो ट्रॅव्हल करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यातली स्पीड हा मोस्ट सेफ असेल, त्याच्यातली व्हेलॉसिटी ही व्यवस्थित असेल, ती सेफ व्हेलॉसिटी असेल. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीच्या रेस्पेक्ट मध्ये त्या ठिकाणी त्या व्हेकलचा बँकिंग ऑफ रोडवरती ऍक्सिडेंट होऊ शकत नाही. ओके, मग आपण अशा पद्धतीने हा जो टॉपिक होता म्हणजे व्हेकल ऑन अ बँक रोड त्याचीही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, त्याच्यातला मोस्ट सेफ स्पीड किती असेल, त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंग किती, त्याच्यातला स्पीड लिमिट किती, त्याच्यातल्या ज्या दोन केसेस आहेत तर त्या दोन केसेसचा आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधी म्हटलं होतं की हा जो बँकिंग ऑफ रोड असेल तर हा खूप लेंदी टॉपिक असेल, लेंदी असेल, पण तो त्या ठिकाणी डिफिकल्टी नसेल, कुठल्याही प्रकारचा अवघड नाही तो. जर तुम्हाला याचं जर व्यवस्थित जर तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतलं तर मला तरी असं वाटतं की बँक रोड हा तुम्हाला एकदम इझी जाईल. कारण की बँक रोड मध्ये फक्त त्याची डेरिव्हेशन्स लॉंग आहेत, तर ते डेरिव्हेशन्स आपल्याला तेव्हा सॉल्व्ह करता येतील जेव्हा आपल्याला त्या बँक रोडचे डायनॅमिक्स अंडरस्टँड होईल तेव्हाच. कारण की आपल्याला हे डिफरंट जे डेरिव्हेशन असेल तर ते डेरिव्हेशन आपण त्या जे व्हेकल असेल तर त्या व्हेकलच्या डायनॅमिक्सच्या थ्रू किंवा डायनॅमिक्सच्या बेसिसवरती आपण ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा बँक रोड एवढा अवघड नाही की तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर जर तुम्ही जर एक दोन वेळा जर व्यवस्थित अंडरस्टँड केलं, जर कॉन्सन्ट्रेशन ठेवून जर तुम्ही तो व्यवस्थित जर अंडरस्टँड करून घेतला तर मला तरी असं वाटतं की बँकिंग ऑफ रोड किंवा बँक रोड हा एवढा अवघड टॉपिक नाही, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. याचं 2-3 वेळेस प्रॅक्टिस करा, 2-3 वेळेस हा व्हिडिओ रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला याचं या ठिकाणी व्यवस्थित अंडरस्टँडिंग होऊन जाईल. ओके, फारसा अवघड नाही. त्यानंतर हा जो बँक रोड असेल तर त्या बँक रोड तुम्हाला एक्झामला विचारला जाणारा असा हा टॉपिक असेल किंवा क्वेश्चन असेल. बँक रोड तुम्हाला 2 मार्क्ससाठी पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 3 मार्क्ससाठी पण किंवा 4 मार्क्ससाठी पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण की बँक रोड मध्ये आपल्याला हवे तसे क्वेश्चन्स या ठिकाणी बनवता येतील. त्याच्यामुळे शक्यतो हा जो बँक रोड असेल तर त्या बँक रोडला इग्नोर नका करू. हा टॉपिक खूप महत्त्वाचा, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल. याला तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, कॉन्सन्ट्रेशन ठेवून ह्याला 2-3 वेळा जर तुम्ही हा लेक्चर जर बघितला तर तुम्हाला 100% अंडरस्टँड होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.